टायमाला आम्हाला 10-10, 20-20 रुपये मिळायचे, तर ते खूपच असायचे. आता घेतली तर घेऊ दे ना, मागे पुढे मला तर कामाला येईल. विरारच्या प्लॅटफॉर्मला बसलो रात्रभर आणि सकाळच्या ट्रेनने आम्ही घरी गेलो. बसली होती, बसले आणि 2 मिनिटं मला असं कंटाळा आला म्हणून मी उठली आणि उठले आणि माझं लक्ष गेलं मागे, तर त्या दगडातनं साप आला. अरे बापरे. नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद. पीएमके पॉडकास्ट या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. मूळची चारोटीची, पण आता सध्या स्थितीमध्ये मुंबईला राहणारी आणि दिसायला ऐश्वर्या राय, पण आवाज मात्र राणी मुखर्जीचा, अशी आपली सर्वांची लाडकी पालघर जिल्ह्यातली सुप्रसिद्ध अभिनेत्री पायल वरठे आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार पायल. नमस्कार पायल, तुमचं या आपल्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. पायल, मला एक सांगा, चारोटी हे तुझं गाव आणि सध्या तू मुंबईमध्ये राहते. तुझं शिक्षण वगैरे सुद्धा मुंबईतच झालेलं आहे. मुंबईपासून जो प्रवासाला सुरुवात झाली ती अगदी पालघरमध्ये एक सुप्रसिद्ध युट्यूब इंडस्ट्रीतली अभिनेत्री. हा तुझा प्रवास कसा झाला? तर चारोटी माझं गाव आहे आणि मुंबईलाच माझा जन्म झाला. माझं शिक्षण पण मुंबईमध्येच झालं, कॉलेज पण तिथेच झालं. आणि मी कॉलेज झाल्यानंतर मी एरोस्पेसचा कोर्स केला. अच्छा. तर काही कारणामुळे मला एरोस्पेस व्हायचं होतं, कारण माझं स्वप्न होतं, पण 1 इंच हाईट कमी होती, तर त्यामुळे नाही झालं. पण 1 वर्ष मी एअर इंडियामध्ये इंटर्नशिप करत होती ऍज अ ग्राउंड स्टाफ म्हणून. तर ते झालं. त्याच्यानंतर मग मी असं घरीच होती, विचार केला ऑडिशन देते सगळीकडे. आणि मुंबईला कंटिन्यू ऑडिशन द्यायची, म्हणजे ज्युनियर आर्टिस्टचे पण द्यायचे ऑडिशन. त्याच्यानंतर फॅशन मॉडेलिंगचे जसं प्रिंट शूट वगैरे करतात, तर त्याचे ऑडिशन द्यायची. सगळीकडे रिजेक्शन. त्याच्यानंतर मग टिकटॉक होतं, तर त्याच्यावरती रील्स करायची, म्हणजे आता इन्स्टा ते रील्स वगैरे करायची. मग तसंच कंटिन्यू करत राहिले आणि मग इंस्टावरती रील्स करायला लागले आणि मग त्याच्यामध्ये माझे 15K फॉलोअर्स झाले. तर मग व्ह्यू खूप यायचे, लाईक पण यायचे. तर एकदा इकडचे युट्यूब वाल्यांनी, म्हणजे अजिंक्य बेलकर, तर त्यांनी मला एक मेसेज केला की युट्यूबचे आम्ही गाणे करतो पालघरमध्ये, तर तू पण कर. तर मी बोलली की मला प्रॉपर ऍक्टिंग येत नाही आणि मी शिकले पण नव्हती. तर त्यांनी कॉल केला की तू कर, मी नाहीच बोलत होती. मग इन्स्टाला मेसेज केला, नाही. व्हॉट्सअपला पण मेसेज केला, मी नाही. कंटिन्यू नाही बोलत होती. त्याच्यानंतर मग नितेशचा त्यांनी एक प्रोफाईल पाठवला की बघ, हा मुलगा आहे, हा हिरो, ह्याच्यासोबत करायचंय. तर मग असतं ना त्या टायमाला की फॉलोअर्स जास्त आहे, तर मग इन्स्टाचे फॉलोअर्स युट्यूबचे बघितले नितेश मुंदेचे आणि युट्यूबला पण बघितलं आणि इन्स्टाला पण खूप जास्त होते. त्यामुळे मी बोलले की चल करूया एकदा. आणि मम्मीला विचारलं की मम्मी करू का, तर मम्मी बोलते की कर. तर मी बोलले की मला एवढं ऍक्टिंग जमत नाही. मग तो अजिंक्य बोलला की तू फक्त ये, आपण करूया, प्रयत्न कर, होईल चांगलं. आणि मग तिथे केलं. आणि जेव्हा नितेशला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला नितेश बद्दल काहीच माहिती नव्हतं की तो कोण आहे, काय करतो वगैरे, असं काहीच नाही. मी फक्त त्याच्या फॉलोअर्स वरती आले होते काम करायला, तर मला काहीच माहिती नव्हतं. आणि पहिल्या भेटीतच चांगलं कनेक्शन झालं, चांगलं बॉन्ड झालं. आणि इतके फॉलोअर्स असून त्याला ऍटिट्यूड अजिबात नव्हता. तर मला असं वाटलं की हा बाबा चांगला मुलगा, ऍटिट्यूड नाही आहे वगैरे. आणि ऍक्टिंग मला येतच नव्हतं, म्हणजे 0, फक्त आपलं रील्स करायचं, ते पण ते 30 सेकंदाचं. तर एवढं काय मला नॉलेज नव्हतं. मग नितेशने खूप सपोर्ट केला, सांगितलं की ह्या टायमाला असं कर, ह्या टायमाला एक्सप्रेशन दे वगैरे. तर ते सगळं झालं आणि 3 दिवस आम्ही शूट केलं. खूप मजा आली. पहिलं गाणं याड लागलं, तर गाणं बघितल्याच्या नंतर छान वाटलं की हा मी पण काहीतरी करू शकते. त्याच्यानंतर मग हा प्रवास चालू झाला आणि 1 वर्ष म्हणजे याड लागलं गाणं आलं, त्याच्यानंतर 1 वर्ष मी गॅप, म्हणजे मला आलीच नाही सॉन्ग आणि मी केलंच नाही, कधी भीती वाटत होती. म्हणजे याड लागल्यानंतर तू 1 वर्ष नव्हती. त्याच्यानंतर मग परत एक हेमंत माडा, त्याने विचारलं, तर मी बोलली की ओके चालेल. मग त्याच्यासोबत अविनाश होता माझ्यासोबत. मग अविनाशने पण खूप सपोर्ट केला की हे इथे कर, ते तिथे कर, ऍक्टिंग वगैरे. परत JK कॅमेरामॅन, त्यांनी सुद्धा सपोर्ट केला की हा इथून लुक असा तुझा येतो वगैरे, सगळं म्हणजे प्रॉपर त्यांनी सांगितलं. दोघांनी मदत केली. मग तिथे पण झालं. आणि मला नव्हतं माहिती की हे गाणं एवढं चालेल करणं, तर आज सुद्धा त्या गाण्याने ओळखलं जातं.
कोणत्या गाणी? उडदाची डाळ. उडदाची डाळ. ओके. अच्छा, त्या गाण्याला तुला खूप फेम मिळाला आणि त्यानंतर मग सर्वचकडे पायावरती कोण आहे? म्हणजे ओळख. आणि मला असं वाटलं नव्हतं की मी पण इतकी फेमस होईल, माझं पण इतकं नाव होईल. त्याच्यानंतर मग ते गाणं झाल्याच्या नंतर लगेच मैत्रा, मग त्याच्यासोबत नितेश सोबत परत काम करायला मिळालं. तर नितेश तर आहे त्याच्यामुळे आज मी आहे, नाहीतर मी घरीच असते, रील्स बनवत असते. पण मला एक सांग की एअर हॉस्टेसला तू ज्यावेळेस ऍडमिशन घेतलेलंस, तुझं त्या ठिकाणी काहीतरी 1 इंच हाईट कमी लागली आणि त्यानंतर तू सोडून दिलंस, पण तू एक फॅशन डिझायनर मध्ये सुद्धा आहेस. तुझं मग तू ते करिअर काय नाही चॉईस केलंस? ते पण केलं, म्हणजे ते पण करत होती. तिथे पण थोडस बॉडी बारीक आहे, तर थोडीशी लहान दिसते, मग इथे आहे पण लहान दिसते वगैरे, त्याच्यामुळे थोडस नाही झालं. पण फॅशन शो केलाय. पहिला शो मी रायपूरमध्ये केलेला. तर तिथे मला माझा फर्स्ट नंबर आलेला. तर मी काहीच केलं नव्हतं, म्हणजे प्रॅक्टिस वगैरे काही नाही, फक्त रात्री मी वॉक केला होता घरीच, नॉर्मल प्रॅक्टिस केली होती. आणि मग नंतर टॅलेंट राऊंड वगैरे असतो, तर त्याच्यामध्ये मी लावणी केली होती. मी लहानपणी खूप लावणी करायची. अच्छा, म्हणजे तुला लावणीची आवड आहे? खूप आहे. आता मला नाही जमत आहे, पण लावणी लहानपणी खूप करायची. आणि लहानपणी म्हणजे गणपती असायचे ना, तर चाळीमध्ये असतं ना की तू लावणी केल्याच्या नंतर तुला पैसे मिळतात, तर त्या टायमाला आम्हाला 10-20 रुपये मिळायचे, तर ते खूपच असायचे. तर तो एक म्हणजे वाजले की बाबा माझा फेमस होता, मी सगळीकडे तोच डान्स करायची. तर फॅशन शोला मी तोच डान्स केला होता. आणि तिकडे रायपूरला, म्हणजे तिकडे जास्त UP लोक असतात, तर तिकडे पण त्यांना ते आवडलं आणि म्हणून त्याच्यामुळे पहिला नंबर आला. छान वाटलं, तर मग असं वाटलं की हे पण आपण करू शकतो. मग त्याच्यानंतर मग शोज वगैरे फॅशन शोज करायला लागली. कुठे कुठे तू आतापर्यंत फॅशन शोज केलेले? रायपूरला केलंय, ठाण्याला केलंय, मुंबई साईडला केलंय, असे बरेच आहेत, थोडे थोडे केलेत. ओके. आता तू सध्या फॅशन शो करण्याचा किंवा त्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा मानस नाहीये तुझा? आहे, उलट मला तेच करायचं होतं. म्हणजे माझं तर स्वप्नच होतं की एअर हॉस्टेस नाही झाली, निदान मॉडेल मध्ये तरी मला करायचं होतं. मग तू त्यासाठी काही प्रयत्न करतेस का? हा, करते ना, पण थोडस आता खूप कॉम्पिटिशन आले, तर त्याच्यामध्ये मी मार्क होते की बारीक खूप आहे, बारीकच लागतात, पण तरी सुद्धा फेस वगैरे त्याच्यामुळे. आणि आता सॉन्ग पण कंटिन्यू तेव्हापासून येत आहेत, तर मग आता असं झालं की सॉंग्स करते आणि हे थोडं कमी झालं. बरोबर. आता तुझं फॅशन शो झालं किंवा युट्यूबवरची गाणी वगैरे झाली, ह्याच्यामधनं पायलला घरून सपोर्ट आहे का? आणि आहे तर सर्वात जास्त कोण सपोर्ट करत? मम्मी पप्पा दोघे. मम्मी म्हणजे तिचं असं काय नाही की तू जा, तुला जे वाटेल ते तू कर. तिचं असंच आहे की आम्ही जे नाही केलंय, जे आम्हाला करायला नाही मिळालं, आमच्या मम्मी पप्पाने आम्हाला मुलासोबत बोलायला पण देताना म्हणजे आम्ही 10 वेळा विचार करायचा. आमचे भाऊ सुद्धा आम्हाला द्यायचे ना बोलायला. तर आत्ताच्या काळात तसं नाही, आणि जर आपण फ्रीडम दिला तर आपली मुलगी पुढे जाईल. आणि ते त्यांचे विचार आहेत, म्हणून मम्मी आणि पप्पाने कधीच कपड्यांवरनं वगैरे कशावरनच नाही, म्हणजे रात्री लेट येतेस वगैरे असं काहीच नाही. त्यांनी खूप सपोर्ट केला. मेन तर तेच आहे, मम्मी पप्पा. त्यांनी खूप खूप म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ते अभ्यासामध्ये, कुठल्याही करिअरमध्ये. आतापर्यंत माझे 3-4 करिअर मी वेगवेगळे केले. त्याच्यानंतर आता हे सॉंग्स. आवड तुझी एअर होस्टेस होण्याची होती, त्याच्यानंतर मग तू ते नाही झाली तर चला फॅशन डिझायनिंग मध्ये. पण आता कुठेतरी युट्यूब इंडस्ट्रीने तुला एक वेगळी ओळख करून दिलेली आहे. तर एक म्हणजे तुला स्वतःला असं तुझा चांगला फॅन फॉलोइंग झालेला आहे आता युट्यूब इंडस्ट्रीमध्ये. इंस्टाग्रामवरती तुझं चांगला फॅन फॉलोइंग आहे. तर तुला सर्वात जास्त काय आवडलं? म्हणजे प्रसिद्धी मिळाली ते आवडलं की तुला आधी रॅम्प वॉक वगैरे करायची, फॅशन डिझाईन शो मध्ये होतीस, ते आवडतं? तिथे असं आहे, कॉम्पिटिशन खूप आहे सगळ्याच फील्डमध्ये. इथे पण आहेत, या युट्यूब इंडस्ट्रीमध्ये आहेत, पण मी ऍक्टर नाही आहे. मी ऍक्टिंग म्हणजे माझे 0 आहे, मला तेवढं काही प्रॉपर माहिती नाही, मी काहीच केलं नाही. तर तरी सुद्धा लोकांना आवडते. आणि म्हणजे काही न करता त्यांना इतकं आवडतंय. आणि मग त्याच्यामध्ये थोडं मी काही युट्यूब म्हणजे लाईव्हला जाते, तरी मी बोलते की तुम्हाला ऍक्टिंग जर नाही आवडत असेल तरी सांगा. आणि माझं कुठे ना कुठे एक्सप्रेशन चेंज होतात, काही होतं, तरी पण लोक खूप त्यांना म्हणजे आवडतं. म्हणजे तू काही नाही केलं तरी छान वाटतंय. आणि परत इकडचे युट्यूब कलाकार आहेत, त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत म्हणजे मयूर, अविनाश, नितेश गुंदे, महेश, सगळ्यांसोबत काम करताना वेगवेगळं ते लोक शिकवतात, कारण की हे लोक आधीपासून आहेत आणि मी आता आहे. तर त्यांच्यामुळे अजून नवीन शिकायला मिळतं, तर छान वाटतं. मग ते मुलींमध्ये दर्शना,
साक्षी डोंगरे, साक्षी पागे सगळे एकमेकांना मदत करतात. तर आवडतं. आणि हे सगळं बघून म्हणजे मी थोडं शिकले आणि फॅन्स लोकांना पण सुद्धा आवडतं, ते पण छान वाटतं. तर इथे तुला भाषेचा कधीतरी असं हे झालेलं आहे की म्हणजे खरं तर गाणी सांगितली तर गाण्यामध्ये फक्त एक्सप्रेशन द्यायचे असतात, पण जेव्हा तुम्ही फील्डवरती वगैरे असता तर तुला पालघरची भाषा येते का? नाही, म्हणजे मम्मीला प्रॉपर येते. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ मध्ये वगैरे बघितलं. मम्मीला प्रॉपर येते, मला नाही जमत. आम्ही मुंबईमध्ये झाल्यापासून मराठीच. मग एखादं तरी सुद्धा एखादं तुला आवडणारं वाक्य का जे तू गावठी मधनं थोडस प्रयत्न करू शकशील असं वाक्य एखादं? आता घेतली तर घेऊ दे ना, मागे पुढे मला तर कामाला येईल. तर खूप सुंदर. म्हणजे कुठेतरी तू सुद्धा प्रयत्न करतेस की तुला सुद्धा ही लँग्वेज यावी, भाषा यावी म्हणून. खरं तर पालघरचे जे काही फॅन्स आहेत तुमचे खूप प्रेम देत आहेत आपल्या ऍक्टर्सला, जे कोणी आर्विश इंडस्ट्रीमध्ये काम करतात. तर तुझा असा काही अनुभव आहे की तुझ्या फॅन्सनी तुला जेवढं प्रेम दिलेलं आहे आणि अजून पण भरभरून देत आहेत, तर कुठला तरी असा एखादा तुझ्या सोबत किस्सा घडलेला आहे की तुझा आठवतोय मुमेंट? मग ते तू एखाद्या शो मध्ये गेलेली असेल किंवा एखाद्या स्टेजवरती तुम्हाला परफॉर्म करताना वगैरे बघितलेलं असेल, असा काहीतरी किस्सा? एकदा आम्ही शोला गेलो होतो, तेव्हा आम्ही बसले होते, म्हणजे सगळेच ऍक्टर बसले होत्या. आणि एका मुलाने रोज आणला आणि घेऊन गेला. ठेवला आणि दिला, म्हणजे हातात दिला आणि मग गेला. मी बघते कोण आहे तर दिसलंच नाही. त्याच्यानंतर अजून एक होतं की आम्ही कुठेतरी शोला गेलेलो आणि एक खूप मोठा फॅन होता, त्यांनी ना गॅस फुगे आणलेले. तर मग घेऊन आला आणि तो बोलतो की आता हे तुम्ही सोडायचे वगैरे. आम्ही दोघीने हात लावलेले, प्रीती आणि मी, आणि आम्ही सोडले. मग त्याने मेसेज टाकले की ताई तुझ्यासाठी आणलेलं मी. आणि अजून एक होतं की मी एका शूटला गेली होती आणि तिथे ना माझ्याकडे म्हणजे साडी लुगडं घातलं होतं आणि मी पैजण नव्हते नेले. तर त्यांच्या घरात, म्हणजे ज्यांच्या घरात मी गेले त्या आजी होत्या आणि त्या आजीच्या घरात म्हणजे तिच्या घरात कोणच नव्हतं, फक्त ते एकटेच होत्या. आणि त्यांची जी नात होती ती जॉबला बाहेर होती. तर त्यांचं असं होतं की तिचे पैजण होते त्या आजीचे, तर माझ्याकडे नव्हते पैजण. मग त्या आजीने स्वतःचे पैजण दिले मला घालायला आणि परत ते पण चांदीचे होते. तर मी बोलली की मला नको चांदीचे वगैरे, म्हणजे नासा असं कुठे पडले तर मग ते नको ना, कारण की जुने आणि तुमचे आहेत. तर ते बोलले की नाही, आणि मी घालत होती. तर ते बोलले की नाही मी तुला घालणार. मी बोलली तुम्ही इतके मोठे आहेत आणि माझ्या पायाला हात नाही लावायचा. मग त्यांनी बोलले की नाही, तू माझी नाचसारखीच आहे, छान आहे, तू मला आवडलीस वगैरे. मग त्यांनी माझ्या पायाला पैजण घातले. तर असं वाईट पण वाटतं की इतक्या मोठ्या आणि त्यांना आपण घालायला देतो, पण त्या ऐकतच नव्हत्या. आनंदच झाला की किती रिस्पेक्ट मिळतो आपल्याला. डोळ्यातनं पाणी झालेलं, खूप भारी वाटलं ते. बरोबर, ते आयुष्यभर कधी विसरणार. बरोबर. तुम्ही आता सध्या मलाडमध्ये राहता आणि मलाड ते आपले ज्यावेळेस शूट असतं तर ते पालघर एरियामध्ये असतं, विक्रमगडला असतं, डहाणूमध्ये असतं, कधी जव्हारमध्ये असतं. त्यावेळेस तुम्ही इतक्या लांबून इथपर्यंत येता, ट्रॅव्हलिंग मध्ये म्हणा किंवा खूप दगदग होत असेल तुमची, आणि जाताना येताना अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागत असेल, तरी सुद्धा एक आवड आहे म्हणून ते तुम्ही जपण्याचा प्रयत्न करता. तर या प्रवासामध्ये तुम्हाला कधी काही अनुभव असा आलेला आहे का, वाईट अनुभव जो तुम्हाला आजही लक्षात आहे? हा, म्हणजे शूटवरनं घरी जाताना असं होतं की ट्रेन आहे, लास्टची ट्रेन आहे आणि समोर उभे आहेत आम्ही, येतोय आणि ट्रेन निघते. आणि एकदा एका शोला गेले होते, तर इतकी रात्र झालेली की ट्रेनच नव्हती. मग मी आणि माझी एक नशीब की माझी मैत्रीण, मी तिला घेऊन आलेली. तर आम्ही विरारच्या प्लॅटफॉर्मला बसलो रात्रभर आणि सकाळच्या ट्रेनने आम्ही घरी गेलो. तू बॉर्न अँड बर्थ मुंबई मधलीच आहेस आणि आता ज्यावेळेस तू युट्यूबच्या गाण्यांमुळे ज्यावेळेस तू इथल्या लोकांमध्ये येतेस, इथल्या कल्चरशी तू स्वतःला जोडून घेतेस, तर त्यावेळेस तुला कसं वाटतं? खूप छान वाटतं, कारण की इथे खूप रिस्पेक्ट देतात. मग ते लहानपासून मोठ्यापर्यंत किंवा आजी आजोबापर्यंत ते लोक म्हणजे इथपर्यंत आम्हाला ठेवतात. आणि त्यांना कधी कधी असे फोटो वगैरे काढायला येतात तरी त्यांचे हात वगैरे कापत असतात. आम्हाला सगळं इतकी पण मोठी नाहीये की तुम्ही बाजूला राहून तुमचे हात वगैरे कापेल. छान वाटतं, मस्त वाटतं. खरं तर मी आदिवासीच आहे आणि मुंबईमध्ये इतकं राहून मला एवढं नॉलेज नव्हतं की इथे काय असतं काय नाही. मला इतकं पण नॉलेज नव्हतं की युट्यूबचे सॉन्ग वगैरे आपल्या आदिवासींचे असतात. तर मी इथे आल्याच्या नंतर मला कळालं, परंपरा कळाले, देवांचे पण इतके प्रकार आहेत ते सुद्धा कळाले, आणि कांबड्या हे सगळं मला माहित नव्हतं, कारण की मुंबईमध्ये कधी इतकं झालंच नव्हतं. आणि त्या टायमाला एवढं युट्यूब किंवा व्हॉट्सअप वगैरे त्या टायमाला लहानपणी तर एवढं नव्हतं, म्हणून आमचं मग काही समजायचंच नाही.
आपल्या गावी म्हणजे गावच्या ठिकाणी डहाणू किंवा पालघर किंवा वाडा जव्हार ह्या सगळ्या गोष्टी फक्त ऐकल्यात पण कधी बघितलं नाहीये आणि पर्यटन स्थळ आहेत हे फक्त मला महाबळेश्वर वगैरे हेच वाटलं होतं पण आता कळालं इथे शूट येऊन की हे म्हणजे हे पण आहे यांना पण महत्व आहे बरोबर. मला एक सांग की ज्यावेळेस तू शूटला वगैरे या ठिकाणी येतेस अनेक कलाकारांसोबत आतापर्यंत तू काम केलेलं आहेस म्हणजे मुलं मध्ये नितेश गुंदे असेल, महेश उंबरसाडा असेल, मयूर असेल, अविनाश जाधव असेल अशा कलाकारांसोबत तू काम केलेलं आहेस तर तुला सर्वात जास्त कुणाच्या सोबत काम करायला आवडतं? सर्वात जास्त प्रत्येक जण छान काम करतात सगळ्यांसोबत आवडतं. एकाचा महेशचा डान्स चांगला वाटतो तर नितेशची ऍक्टिंग चांगली वाटते. अविनाश पण डान्स ऍक्टिंग छान त्याचं बोलणं त्याचा स्वभाव प्रत्येकांचं चांगलं आहे. प्रत्येक जण आहे छान त्यांच्या. मला एक सांग की इतरांच्या चॅनलवरती काम करताना म्हणजे तू आतापर्यंत खूप साऱ्या प्रोड्युसर सोबत काम केलेलं आहे भरपूर चॅनल्सवरती तुझी गाणी आलेली आहेत आणि आता 1-2 महिन्यापूर्वी आम्ही तुझ्या स्वतःच्या चॅनलवरती सुद्धा सरी हे गाणं पाहिलं. अप्रतिम झालेलं होतं गाणं. तर ह्या गाण्याच्या काही आठवणी आहेत का तुझ्यासोबत? आठवणी खूप आहेत म्हणजे बोलतात कंटिन्यू शूट करून एक पैसा जोडून एक सॉन्ग केलं आणि एक सॉन्ग करायला किती मेहनत लागते कळालं. मग ते प्रत्येक जणांची मेहनत असते. कॅमेरामॅन परत मागे बिहाइंड द सीन जे काम करतात ते लिरिक्स लिहिणारे प्रत्येक म्हणजे पूर्ण नॉलेज कळालं त्या सॉन्गमुळे. आणि सरी असं झालं की सॉन्ग तर मी टाकलं आणि मला माहित नव्हतं की युट्यूबचं मला अजिबात काहीच माहिती नाही. इन्स्टा वगैरेचं माहिती आहे नॉलेज आहे पण युट्यूबचं नॉलेज नव्हतं आणि नॉलेज नसल्यामुळे मी सॉन्ग डिजिटलला टाकलं नव्हतं. आणि बहुतेक जणांनी मला सांगितलं की डिजिटलला टाक पण मीच थोडं दुर्लक्ष केलं आणि मी नाही टाकलं आणि माझं सरी सॉन्ग गेलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी कोणीतरी ते सॉन्ग चोरून ह्याच्यावर डिजिटलला टाकलं. काय म्हणताय? हा तर त्याच्यामुळे माझ्या सरी सॉन्गचं जे चॅनल आहे पायलवरती प्रोडक्शन त्या तो चॅनल मॉनिटाईज होत नाहीये आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय खूप. तर जी काही मेहनत होती ती त्याच्यासाठी थांबावं लागेल. तर ते चॅनल मॉनिटाईज होणार की नाही ते पण माहिती नाही. पहिला 1 महिन्याचा हे दिलेला मेसेज आलेला की 1 महिन्याने चालू होईल मॉनिटाईज होईल तर तो अजून झाला नाही. 1 महिना आम्ही वाट बघितली असं डोळ्यात तेल टाकून वाट बघितली नाही झाला. आता परत एक मेसेज आलाय की 9 मार्च पर्यंत तुम्हाला थांबावं लागणार. तर ते 9 मार्च पर्यंत थांबलं तर म्हणजे चालू झालं तर ओके आम्ही थांबलोय पण आता असं ठरवलंय की थांबायचं नाहीये. जे काय आहे जे नशिबात असेल ते होईलच किंवा माझ्याच मुळे झाले की मी टाकलं नाही आणि नाही ते झालंच. पण ज्यावेळेस एखादा ऍक्टर किंवा एखादा आवडीने काहीतरी करायला जातो आणि असं कोणीतरी सायबर जे गुन्हेगार आहेत आपण असं त्यांना गुन्हेगारच म्हणूया कारण की मेहनत कोणाची पैसा कोणाचा स्वप्न असतं एखाद्या व्यक्तीचं की आपलं सॉन्ग येत आहे आपण गाणं इतकं मेहनतीने आपले इमोशन्स जोडलेले असतात आणि असे जे सायबर क्राईम करणारे लोक आहेत की ज्यांच्यामुळे आज तुला इतका फटका येतोय त्याचा आणि सरी गाणं इतकं छान होऊन सुद्धा आज तुझं चॅनल मॉनिटाईज नाही होत आहे. दुःख तर आहेच. या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या प्रेक्षकांना विनंती करेन की असे जे कोणी गुन्हेगार जर तुमच्या नजरेत येत असतील आज जी गोष्ट पायलला सळते आहे किंवा त्या गोष्टीचा तिला खूप त्रास होतोय कारण की प्रत्येक सॉन्ग बनवणारी ही व्यक्ती जी आहे ती आपल्या गाण्याशी अगदी इमोशन्स धरून आणि ती बनवत असते आणि त्यावेळेस जर तुम्ही अशी गाणी चोरता किंवा तुम्ही कॉपी करून गाणी तुमच्या चॅनलवरती टाकता तुमचं तुम्ही स्वार्थ तर साधताय पण त्या माध्यमातून जी व्यक्ती खरंच त्या गाण्यासाठी मेहनत करते तिला किती त्रास होत असेल त्या व्यक्तीचे किती इमोशन्स त्या गाण्यासोबत जोडले असतील ह्याची कदाचित तुम्हाला कल्पना नाहीये. त्यामुळे विनंती आहे की असे काही चुकीचे प्रकार करू नका कारण की प्रत्येक माणसाची इमोशन्स पैसा वेळ ही जी आहे ती त्याच्यासोबत जोडलेली असते. अरे बापरे आपण बघू शकता की पायलचे इमोशन्स किती आहेत तिच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे ह्या विषयानंतर. पाणी ह्याच्यासाठी आलं कारण की कंटिन्यू शूट म्हणजे करून पैसे जमा केले मेहनत केली आहे ते ओके माझे पैसे गेले त्याचा प्रश्न नाही पण काय ना माझे भाऊ बहीण परत माझे जे फ्रेंड्स आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केलेली आणि त्याच्यामुळे मी त्यांना 1 रुपये पण देऊ शकत नाही की म्हणजे थोडं तरी मदतच करू शकत नाही की इतकं केलं आणि ह्या लोकांना असं वाटतं की चोरलं आणि ते लोक पैसे बहुतेक कमवत असतील पण मेहनत खूप केलेली आणि माझं तर काय नाही पण मित्रांचं खूप जास्त लागते की
नाही देऊ शकत. बरोबर. मला एक सांग, हे गाणं आताही समोरच्या चॅनलवरतीच आहे, ज्या चॅनलवरती ते अपलोड केलेलं आहे? नाही हा ते तर आहे. त्यांनी फक्त माझं नाव आता टाकलंय की पायलवरती, म्हणजे माझं नाव टाकलंय, पण सगळं रील्स वगैरे त्यांच्याच नावावरती बनतंय. काय जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांचं नाव तुला कळालेलं आहे का? नाही, अजूनपर्यंत डिस्ट्रीब्युटरचं नाव नाही कळालेलं. पण जे कोणी डिस्ट्रीब्युटर असतील त्यांना मी विनंती करेन की जे तुम्ही गाणं अपलोड केलेलं कृपया तुम्ही तुमच्या चॅनलवरून डिलीट करा. कारण की तुम्ही जर असं केलं नाही तर शेवटी एखाद्या जो आपुलकीने पोटतिडकीने जो कलाकार काम करतोय, तुमच्या अशा चुकीच्या वागण्यामुळे त्या कलाकाराचं खूप मोठं नुकसान होतंय. पायल, मला सांग, मग आता तू पायल वरटे प्रोडक्शन ह्या चॅनलवरती गाणी बनवणार आहेस की नाही? मॉनिटाईज झालं तर 9 मार्च पर्यंत असं टायमिंग दिलं तर त्याच्या पुढे गाणं येतील. पण आमचा असा प्रयत्न आहे की आम्ही थांबणार नाहीये. दुसरं गाणं पण आमचं रेडी झालंय. तर त्याचं पण शूट लवकरच करून आम्ही आता असं ठरवलंय की मी माझ्या मम्मीच्या नावावरती चॅनल ओपन करणार आहे, नीलम वरटे प्रोडक्शन असं. ओके. तर त्याच्यावरती लवकरच येईल आणि सगळ्यांना आवडते जोडी की नितेश आणि पायल, तर आम्ही दोघंच असणार आहे. आणि ते गाणं आम्ही असं ठरवलंय की जसं सरी जसं तुम्हाला आवडलंय ते पिक्चरायझिंग डायरेक्शन वगैरे जसं झालंय तर त्याच्याहून वरचं आम्हाला द्यायचंय. असं वाटतंय की आपण थोडीशी लेवल आहे ना आपली पालघरची ती अशी वाढवायला पाहिजे. तर माझा असा प्रयत्न आहे की मला ती वाढवायची आहे आणि जेणेकरून इकडची लोक जी बघतायत पालघर मधली किंवा मराठी लोकांना पण ते आवडलं पाहिजे. कारण की आपण मागे नाही जायचंय, आपल्याला पण पुढे जायचं, आपण पण त्यांना असं दाखवू शकतो की आम्ही पण इथपर्यंत येऊ शकतो. तर माझा प्रयत्न हा आहे की खूप छान करायचं शूट वगैरे सगळं, म्हणजे एक जे रील स्टार तिकडचे जे फेमस आहेत मराठीमध्ये, गुलाबी साडी वगैरे असे काही आहेत सॉंग, तर आपण पण त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो आणि आपण पण करू शकतो. तर मला हे करायचंय, म्हणून आम्हाला थांबायचं नाहीये. म्हणून नीलम वरटे प्रोडक्शन या चॅनलवर लवकर जाता सॉंग येईल. क्या बात आहे. शुभेच्छा असतील तुला त्या गाण्याकरता. मला सांग की अनेक वेळा आपण रात्रीचं शूट करतोय गाण्यांचं, दिवसाचं शूट करतोय, कधी कधी डोंगर दऱ्यांमध्ये सुद्धा शूट होतं. तर अशा वेळेसच्या काही तुला फनी मुमेंट्स वगैरे आहेत तुझ्यासोबत? हो, खूप आहेत. एक तर आम्ही मुंबईमध्ये राहतो, आम्हाला एवढं काही मातीमध्ये चालायची पण भीती वाटते, सवय नसते. आणि इथे जसं की जंगलामध्ये पण बिना चप्पलच नाचावं लागतं. तर एक शूटला आम्ही गेलेलो आणि खूप खाली जायचं होतं, म्हणजे पुन्हा दरीच्या इथे खाली जायचं होतं. तर आम्ही चालत गेलो आणि असं होतं की उतरायला आम्हाला सवयच नाहीये, म्हणजे असं ट्रेकिंग वगैरे केलंय पण ट्रेकिंग करताना शूज घालायचे, एवढं आम्हाला हे तिकडचं असेल. तर इथे आम्हाला चालायला पण खूप भीती वाटायची. मग एका टायमाला ना असं पकडून पकडून खाली उतरले आणि खाली उतरायला बहुतेक काहीतरी 1 तास लागला, 1 की अर्धा तास लागला खाली उतरायला. तिकडे गेलो आणि तिथे पाऊस आला, त्याच्यामुळे शूटच केलं नाही. इतकं आम्ही खाली आलो, एकदम मी कधी एवढं ट्रेकिंग नाही केलं. वरती चढायचं ओके, खाली एवढं पावसात नव्हते पण आणि पाय सरकत होता. मला एक जण असा इथे हात धरलेला, दुसऱ्या हाताने मी गवत पकडलेला, तशी उतरत होती. आणि एवढे गेलो खालती आणि असं झालं की आता शूटच नाही होणार. आणि तिकडे जाऊन पण उभे राहिले आणि सगळेजण तिकडनं आवाज आला भूतांचा वगैरे, भूत येतात तिथे वगैरे. मग ते सगळं चालू होतं, नाही झालं. आणि एक असं होतं की तिकडेच आम्ही शूटला होतो आणि काही मुलं वरती येत होते, डोंगरावरून वरती येत होते. त्यांच्याकडे मी बघितलं, एक मुलगा होता त्याच्या डोळ्याला मधमाशी चावलेली, त्याचा डोळा होता, तिसरा डोळा आला, तर इतका मोठा त्याचा डोळा सुजलेला. आणि असं कळलं की तिथे मधमाशांचे पोळे पण आहेत आणि इतके मोठे मोठे मधमाशी असतात, तर ते त्याच्याने अजून भीती वाटते. आणि एका टायमाला असं झालेलं की जव्हारच्या इकडे दगड आहेत खूप सारे, तर तिकडे मी बसले आणि 2 मिनिटं मला असं झालं, कंटाळा आला म्हणून मी उठली आणि माझं लक्ष गेलं मागे, तर त्या दगडातनं साप आला. मला इतकं भीती वाटली गेली यार. आणि खूप असं काय काय झालंय, काही लोक, म्हणजे आम्हाला तो हिरवावाला साप बघितलं तरी आम्हाला भीती वाटते आणि हा तर पूर्ण प्रॉपर. माझं नंतर असं झालं की त्याला बघून चावला असता, मेली असती काय. खूप काय काय झालं. आणि रात्री टायमाला पण ह्यांना, म्हणजे इकडच्यांना सवय आहे की थंडी, खूप थंडी असते. इथे खूप थंडी असते, मुंबईला थंडी असते पण इथे खूप जास्त थंडी असते, झाडं वगैरे. मुंबईला काही बिल्डिंग वगैरे असते त्याच्यामुळे कमी थंडी. आणि ते शूट करताना लिपसिंग बोलता येत नाही, असं असं करून बोलायला लागतं. तर आता मध्येच एक शूट होता, आम्ही काहीच नव्हतं, मग काय करायचं, चादरी वगैरे घेऊन बसायचं. कधी कधी असा टाइम येतो की
शूट लेट होतं आणि घरी जायला पण लेट होतो. ट्रेन मध्ये सगळं असतं पण स्वेटरच नसतो. अरे मग अशा दोन्ही साईडला बॅगा वगैरे ठेवून किंवा बॅग अशी पकडून आणि मग घरी जायला कधी कधी असं असतं की मला काही एवढं नॉलेज नाही म्हणजे गावचं कमी आहे जास्त. आत्ता इथे फिरते तर मी नितेशला विचारत राहते की नितेश असा प्रश्न खूप पहिल्यापासून यायचा पण इथे येऊन आता असं झालं की हा नितेश मित्र आहे ना त्याला विचारू शकतो काही तो काय हसणार नाही. मग नितेशला असं विचारायचे की ही जी पायवाट बनवली आहे ही कोणी बनवली कारण की दोन्ही साईडला गवत आहे आणि सरळच का इथेच का गवत नाही हा प्रश्न खूप यायचा. कुणी बनवले असे खूप प्रश्न असायचे की हा झाड असाच का. मग नितेश मग काही पण सांगायचं की ह्या झाडाचं नाव आहे ना हे फुलवंती हे ते मला नव्हतं माहिती. पायल आता तू युट्यूब इंडस्ट्रीमध्ये एका चांगल्या फेमला आलेली आहेस, बऱ्यापैकी तुझी गाणी येतात, आता तुझं स्वतःचं सुद्धा एक चॅनल येणार आहे. भविष्यामध्ये करिअर म्हणून तू ह्या युट्यूब इंडस्ट्रीला कशा पद्धतीने बघतेस? तेच माझं म्हणणं आहे की मला जे करायचं म्हणजे युट्यूबचं आहे जे आपल्याला बोलतात ना आपण पारंपरिक करतो पण आपण त्या लेवल पर्यंत पोहोचत नाहीये तर तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे की आज आपली गाणी जे मराठी सॉंग्स गुलाबी साडी वगैरे त्या लेवलला वाजतायत तर माझा असा प्रयत्न आहे की आपले सॉंग्स पण त्या लेवलला वाजले पाहिजे. आहेत 2-3 सॉंग वाजलेत सगळ्यांनी रील्स वगैरे केल्यात पण असं प्रयत्न आहे की जास्तीत जास्त आपण पण पुढे गेलं पाहिजे आणि अशी पण आपल्याला संधी यायला पाहिजे की पालघर युट्यूब कलाकारांना आपल्याला बोलवलं पाहिजे जे प्रोफेशनल साठी आणि आपलं पण नाव झालं पाहिजे. आपण इथेच नाही राहायचं आपल्याला तिथपर्यंत पण जायचंय की एखाद्या न्यूज चॅनल वाल्याने पण आपल्या सगळ्यांना बोलवलं पाहिजे की पालघर मधले सॉंग एवढे चालतात ते आपण कुठेतरी मागे झालेत ना म्हणजे ते तिथपर्यंत जात नाहीये तर असं प्रयत्न करूया की आपण तिथपर्यंत तरी गेलो पाहिजे. तर मी तर असं विचार करते की मला पण जायचंय आणि सगळ्यांना घेऊन जायचंय. खूप सुंदर. पायल तुझ्यासोबत गप्पा मारण्यास खूप तुझ्या सरीच्या आठवणी असतील किंवा पालघरचे जे काही कलाकार आहेत त्यांच्यासोबतच्या तुझ्या आठवणी असतील, काही फनी मुमेंट्स असतील, घरच्यांचा सपोर्ट असेल किंवा मग तुझं बोरेवली ते malaड ते पालघर पर्यंतचा जो प्रवास आहे ह्या सगळ्या गोष्टी असतील. अगदी मुंबईमध्ये वाढलेली मुलगी पण आज आपुलकीने आपल्या गावी ज्यावेळेस येते आणि तिथलं कल्चर शिकते. भाषावरती अजून तितकं काही प्रभुत्व नाहीये पण ते सुद्धा शिकण्याचा प्रयत्न आहे आणि असंच तुझं करिअर पुढे जात राहील. तुझ्या माध्यमातून आणखीन पण अनेक आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना खूप सुंदर सुंदर प्रोजेक्ट बघायला मिळतील आणि आम्ही अशी अपेक्षा करू की खरंच आपल्या पालघरचं एखाद तरी गाणं लवकरात लवकर जे मोठ्या पडद्यावरती दिसेल, संपूर्ण महाराष्ट्राने त्याला दाद दिली पाहिजे. पायल तू आपल्या कार्यक्रमामध्ये आज आलीस आणि खूप मन भरून गप्पा मारल्यास, अगदी अश्रू सुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये सरीच्या आठवणींनी आले. तू आलीस आणि तू इतक्या मनमोकळ्यापणाने गप्पा मारल्यास त्याबद्दल कार्यक्रमाच्या वतीने आणि माझ्या वतीने तुला खूप खूप धन्यवाद.